मुंबई नासिक राजमार्ग पर स्थित भिवंडी के टोल नाके पर एक अभूतपूर्व राजनीतिक एकता देखने को मिली, जब महाराष्ट्र नवनिर्माण सेना और शिवसेना ठाकरे गुट ने संयुक्त रूप से सड़कों की खराब हालत, गड्ढे, अधूरी सर्विस रोड और अंडरपास के मुद्दों को लेकर टोल नाका बंद आंदोलन किया। मुंबई नासिक राजमार्ग के भिवंडी टोल प्लाजा पर मनसे और शिवसेना ठाकरे गुट ने सड़क, गड्ढों, अधूरी सर्विस रोड और अंडरपास की खराब हालत के खिलाफ संयुक्त रूप से टोल बंद आंदोलन किया। आंदोलनकारियों ने चेतावनी दी कि जब तक सड़कें दुरुस्त नहीं होती, टोल नहीं वसूला जाएगा। पड़घा टोल नाका पूरी तरह अवरुद्ध कर दिया गया है और प्रशासन से तत्काल सड़क मरम्मत की मांग की गई। शिवसेना के उपनेता ज्योति ठाकरे, विश्वास थले, ठाणे ग्रामीण जिलाध्यक्ष साईनाथ तारे, मनसे के प्रदेश उपाध्यक्ष डीके म्हात्रे और जिलाध्यक्ष शैलेश बिडवी समेत बड़ी संख्या में कार्यकर्ताओं ने भाग लिया। आपण सर्वांनी पाहिलंय सकाळी 10 वाजेपासून शिवसेना, मनसे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष शिवाय सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून या पडघा टोल नाक्याच्या संदर्भातलं अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन, सामान्यांच्या भावना दाखवणारं आक्रोश स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी झालं। गेली 17 वर्ष एकाच मुद्द्यावरती विविध मागण्या सातत्यानं या ठिकाणच्या नागरिकांकडून, परिसरात वाहतूक करणाऱ्या लोकांकडून केल्या जातात। मात्र खेदाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही प्रकारची मलमपट्टी या रस्त्यावर झाली नाही। अतिशय साध्या आणि योग्य स्वरूपाच्या अशा मागण्या, न्याय मागण्या या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मांडल्या। आपल्याला माहिती आहे की टोल नाका जर झाला तर टोल नाक्याच्या बाजूला सर्व्हिस रोड असणं अपेक्षित आहे, तो योग्य असला पाहिजे। अशा प्रकारची तरतूद या बाजूला आपल्याला दिसत नाही। त्याचबरोबर शौचालय आणि मुतारींची सोय असली पाहिजे, ही एक मागणी, आणि ते स्वच्छ असले पाहिजेत, ही मागणी सुद्धा आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी केली। ज्या ठिकाणी गावं आहेत आजूबाजूला त्या ठिकाणी अंडरपास देणं गरजेचं आहे, पण या ठिकाणी अंडरपास सुद्धा दिलेले नाही आहेत। रस्त्यांवर मोठ्या मोठ्या प्रकारचे खड्डे पडलेले आहेत। टोल नाका आणि ज्या ठिकाणी अपघात होतात अशा अपघाताच्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी सातत्यानं ॲम्ब्युलन्सची सोय आणि फायर ब्रिगेडची गाडी असणं आवश्यक आहे, मात्र तेही आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि अनेक निरपराध निष्पाप लोकांचे जीव या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या 17 वर्षामध्ये गेलेले आहेत। आमचा सगळ्यांचा सवाल आहे, हा सवाल शिवसेनेचा आहे, सवाल मनसेचा आहे, सवाल जनसामान्यांचा आहे की अजून किती दिवस सरकार असे निष्पाप आणि निरपराध लोकांचे बळी घेणार आहे? हे बळी घेणार तुम्ही थांबवणार आहात की नाही? आणि या संदर्भातला हा आक्रोश आंदोलन झालं। आतापर्यंत सगळ्यांना पत्रव्यवहार करून प्रोटोकॉल प्रमाणे शांततामय मार्गाने हे आंदोलन केलं गेलं। या आंदोलनासाठी शिवसेना आणि मनसे या पक्षातले महत्त्वाचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते। आपण पाहिलं की या आंदोलनाची सांगता होताना निवेदन सगळे शासकीय महत्त्वाचे अधिकारी यांनी घेतलं। आमची सगळ्यांची मागणी आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल, राज्य महामार्ग असतील, या संदर्भातले PWDचे अधिकारी असतील, सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे या संदर्भातली तात्काळ मीटिंग लावली पाहिजे। जोपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत टोल नाक्यावरची फास्टॅगची वसुली बंद झाली पाहिजे, हे टोल नाके बंद झाले पाहिजेत, ही मागणी घेऊन आज हे आंदोलन या ठिकाणी केलं गेलं। अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले? अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं, आपण सगळ्यांनी पाहिलं, आपल्या कॅमेऱ्यामध्येही ते कैद झालेलं आहे की येत्या 10 ते 15 दिवसात ज्या नॉमिनल आपल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आहेत त्या नॉमिनल सुविधा 10 ते 15 दिवसामध्ये करून देणार। विशेषतः खड्डे भरण्यासारखा प्रकार असेल, रस्त्याची दुरुस्ती असेल, या संदर्भातलं 10 ते 15 दिवस। मात्र अंडरपासची जी आपली मागणी आहे तर अंडरपास काही 10 ते 15 दिवसात होणार नाही, त्यासाठी त्यांनी 1 महिन्याची मुदत मागितली, कारण त्यांना वरून त्याची परमिशन घ्यावी लागेल। आमचं हे म्हणणं आहे की नॅशनल हायवे ऑथॉरिटी ज्यावेळेला टोल नाका निर्माण करते त्यावेळेला टोल नाकाच्या आदर्श गाईडलाईनमध्ये आम्ही केलेल्या मागण्या आहेत। असं असताना सुद्धा या आदर्श गाईडलाईन प्रमाणच्या मागण्यांनुसार जर आम्हाला झगडावं लागत असेल तर आज सरकार करतंय काय? आज या ठिकाणचे प्रशासन करतं काय? या ठिकाणचे लोकप्रतिनिधी, विशेषतः आमदार जे घमेले आणि फावडा घेऊन रस्ता दुरुस्त करायला जातात, त्यांनी अधिकाऱ्यांना वचक ठेवून काम करून घेतलं पाहिजे, ही जनसामान्यांची अपेक्षा आहे। आणि त्या माध्यमातून काम करून घेणं यासाठी या अधिकाऱ्यांनी आपल्याला सगळ्यांनी शब्द दिलेला आहे आणि लवकरच जिल्हाधिकारी महोदयांकडे